नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या BMS मराठी ॲपवरती. तर आता आपण व्याधी या प्रकरणाला सुरुवात करीत आहे. आता व्याधी म्हणजे काय ते सुरुवातीला जाणून घ्यायचं आहे आपल्याला. आता व्याधी म्हणजे काय, जे आपल्या बॉडीमध्ये रोग उत्पन्न होतात, जे काही विकार उत्पन्न होतात, त्याला आपण व्याधी असं म्हणतो. जो काही दोष दृश्य समोरच्यामुळे आपल्या शरीरामध्ये विकार उत्पन्न होतो, त्याला आपण काय म्हणतो असतो, व्याधी असं म्हणत असतो. आता व्याधीचं इन डिटेल आपल्याला ह्या व्हिडिओमध्ये, या लेक्चरमध्ये सगळं काही शिकायचं आहे. व्याधी म्हणजे काय, व्याधीचे प्रकार म्हणजे काय, विविध आचार्यानुसार की व्याधींच्या व्याख्या काय, ते आपले इन डिटेल सगळं काही यामध्ये शिकून घ्यायचं आहे. या टॉपिकवरती आपल्या पेपरमध्ये आपल्याला LAQ SAQ MCQ असे विचारले जातात. खूप सारे असे क्वेश्चन यावरती विचारले जातात. त्यामुळे IMP आपल्याला चॅप्टर आहे, याला VV करून ठेवा. पेपरमध्ये तुम्हाला खूप सारे याच्यावरती क्वेश्चन पाहायला मिळतात. तसंच मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगत पण राहीन की कुठे कुठे यावरती क्वेश्चन विचारले जातात. चला बघूया काय सांगितलं यामध्ये. आता चला सुरुवात करूया. आता बघा काय म्हटलंय. आता व्याधी म्हणजे काय सुरुवातीला जाणून घेऊया. आता इथं बघा व्याधी. आता व्याधीच काय दिलंय, दोषवृद्धीमुळे म्हणजे व्याख्या दिली. तर आता काय दिलं बघा, दोषवृद्धीमुळे शरीरात घडून येणाऱ्या क्षय, प्रकोप, प्रसर, स्थान संश्रय, व्यक्तिभेद या अवस्था परिपूर्ण झाल्या म्हणजे व्याधी उत्पन्न होतं. म्हणजे काय होतो, जेव्हा बॉडीमध्ये दोषाची वृद्धी होती, तर दोषवृद्धीमुळे काय होतो, शरीरात दोषवृद्धीमुळे संचय होतो. म्हणजे आपले जे षटक्रिया होतो, संचय होतो, प्रकोप होतो, प्रसार होतो, स्थान संश्रय होतो, व्यक्ती होतो आणि भेदी होतो. या 6 कालातून काय होतं, या 6 प्रक्रियेतून, या 6 भेदातून, या 6 स्टेजेसमधून तो दोष काय पुढं जातो. म्हणजे अगोदर संचय होतो, त्याचा प्रकोप होतो, प्रसार होतो, स्थान संश्रय होतो, व्यक्ती होतो आणि शेवटी भेद होतो. अशा प्रकारे त्या 6 स्टेजमधून, षटक्रिया कालमधून तो दोष पास करतो. हे जे 6 स्टेजेस पूर्ण झाल्या, या 6 स्टेजेस पूर्ण झाल्या, तर बॉडीमध्ये या अवस्था पूर्ण झाल्या की आपण त्याला काय म्हणत असतो, व्याधी असं आपण त्याला म्हणत असतो. तर अशा प्रकारे आपल्याला सांगितलं आहे. म्हणजे दोषवृद्धीमुळे शरीरात घडून येणाऱ्या क्षय, प्रकोप, प्रसर, स्थान संश्रय आणि व्यक्तिभेद या जे 6 अवस्था परिपूर्ण झाल्या, तर त्यावेळेस बॉडीमध्ये तो आपल्या शरीरामध्ये तर व्याधी उत्पन्न होतात. अशा प्रकारे व्याधीची इन जनरल डेफिनेशन आहे. आता बघा, विविध मतानुसार, विविध आचार्यानुसार आपल्याला व्याधींची व्याख्या समजून घ्यायची. आता बघा इथं कसं म्हटलंय, व्याख्या. आता व्याख्यामध्ये काय दिलंय की हा श्लोक तुम्ही पाठ करा. बरं, हा श्लोक महत्त्वाचा, IMP पाठ करा. तद दुःख संयोग व्याधय उच्चंते. म्हणजे काय म्हटलं, तद दुःख संयोग व्याधय उच्चंते. म्हणजे सुश्रुत सूत्रस्थानानुसार हा श्लोक आहे. म्हणजे काय म्हटलंय, सुख म्हणजे आरोग्य आणि दुःख म्हणजे विकार. म्हणजे काय म्हटलंय, तद दुःख संयोग व्याधय उच्चंते. म्हणजे सुख म्हणजे आरोग्य आणि दुःख म्हणजे विकार, अशी व्याख्या आपले स्वास्थ्य किंवा आपण काय म्हणतो, जी व्याधी यांची केली आहे. म्हणजे स्वास्थ्य किंवा व्याधी या दोघींची आपण ही व्याख्या केली आहे. म्हणजे सुख म्हणजे आरोग्य आणि दुःख म्हणजे विकार. त्या अगोदर ही व्याख्या समजून घेण्याच्या अगोदर मुख्य जी मेन आपल्याला यामध्ये IMP अशी व्याख्या आहे, तर ही व्याख्या तुम्हाला सुरुवातीला पाठ करून ठेवा. ही महत्त्वाची. VV तुम्हाला वायवामध्ये सुद्धा विचारलं जाईल की व्याधीची एकदम बरोबर अशी, जी माधव निदानुसार, रोग निदानुसार एकदम बरोबर अशी व्याख्या सांग मला म्हटलं, तर ही तुम्हाला पाठ असली पाहिजे. तर ही व्याख्या सगळ्यात बेस्ट आहे. सगळ्यात ही व्याख्या श्लोक हा IMP आहे. आता यामध्ये काय म्हटलंय, दोष दृश्य समूर्छना जनितो व्याधी हे. म्हणजे काय म्हटलं, दोष दृश्य समूर्छना जनितो व्याधी. म्हणजे काय म्हटलं, ही दोष दृश्य समोरच्या ना. आता बॉडीमध्ये तुम्हाला माहिती आहे, दोष असतात आपले, त्रिविध दोष असतात, 3 दोष असतात आणि काय असतात, उर्वरित दृश्य असतात. दृश्य किती पण असतात बॉडीमध्ये. आपण नॉर्मली 3 दोष आणि सप्तधातू आणि त्रिमल आपण काय करतो, दृश्य कन्सिडर करतो. म्हणजे खूप सारे असतात, पण आपण एवढे ध्यानात ठेवतो. आता हे दोष काय करतात, जेव्हा प्रकोपित होतात तेव्हा काय करतात, हे दोष ते दृश्यांना, हे जे दोष आहेत, ते दुष्यांकडे काय करतात, हे दुष्यांना काय करतात, हे दोष हे दुष्यांना काय करतात, प्रकोपित करतात. दुष्यांना जर प्रकोपित केलं, तिथं काय घडून येतं, दोष दृश्य समोरच्यानं. आता दोष दृश्य समोरच्यानं तिथे घडून येते. मग दोष दृश्य समोरच्यानं घडून आले, मग तिथं काय बॉडीमध्ये काय होतं, की बॉडीमध्ये काही विशेष प्रकारचे लक्षणं वगैरे उत्पन्न होतात. म्हणजे बॉडीमध्ये काहीतरी वेगळ्या प्रकारचे लक्षणं वगैरे उत्पन्न होतात. ते लक्षणं जर बॉडीमध्ये उत्पन्न झाले, तर त्याला आपण काय म्हणतो, की व्याधी झाला म्हणून उत्पत्तो. म्हणजे त्याला काय म्हणतो, दोष दृश्य समोरच्यानं जनितो व्याधी. हे तर आपल्या बॉडीमध्ये लक्षण दिसले, आपण त्याला व्याधी म्हणून जातो. आणि मग वैद्याला ते दोष दृश्य समोरच्यानुसार तो व्याधीवरती त्या व्याधीवरती ट्रीटमेंट करतो. तर अशा प्रकारे आपल्याला टोटल VVIMP आपल्याला व्याख्या ध्यानात ठेवा. यामध्ये बघा काय म्हटलं, दोष दृश्य समोरचना जनितो व्याधी हे. तर अशा प्रकारे आहे. म्हणजे यामध्ये काय म्हटलं, दोष व दृश्य यांच्या समोरचनेतून, एकत्रित भावातून, परस्पर संपर्कातून जो विशेष प्रकारचा लक्षण समुच्चय उत्पन्न होतो, त्याला आपण व्याधी म्हणावे. म्हणजे दोष दृश्य समोरचनेतून, एकत्रित भावातून, परस्पर संपर्कातून जो विशेष प्रकारचा लक्षण समुच्चय उत्पन्न होतो, त्याला आपण व्याधी म्हणतो. आता ही व्याख्या मर्यादित असून वैद्यकाच्या दृष्टिकोनातून उपयोगी आहे. तर वैद्यकाच्या दृष्टिकोनातून उपयोगी आहे. म्हणजे
जे वैद्य आहे, तर त्याच्या दृष्टिकोनातून ही आपल्याला VVIMP आहे. आता बघूया उर्वरित ज्या व्याख्या होत्या ते पण आता बघून घेऊया. आता बघा काय म्हटलं, आता 2 नंबरला ही व्याख्या ध्यानात ठेवा. विकारो धातू वैषम्य साम्यम प्रकृती उच्यते सुखम संज्ञकम आरोग्यम विकारो दुःखमेव च. अशा प्रकारे चरक सूत्रस्थानानुसार आपला श्लोक आहे. आचार्य चरक काय म्हणतात आपल्याला, शरीराला धारण करणारे जे धातू आहेत, तर धातूमध्ये वैषम्य आलं तर विकार उत्पन्न होतो. जर साम्य आलं तर काय आपण त्याला प्रकृती म्हणजे त्याला आपण आरोग्य असं म्हणतो. त्या असं आपल्याला असं म्हटलेलं. त्यानंतर सुख संज्ञकम आरोग्य, जर सुख असेल तर आरोग्य, आणि जे दुःख जर आलं म्हणजे काय म्हटलं, विकार जर असेल तर दुःख असेल. तर अशा प्रकारे त्यांनी धातू वैषम्यामुळे विकार उत्पन्न होतो आणि साम्यामुळे काय होतो, आरोग्य टिकून राहतं. अशा प्रकारे चरक आचार्य चरक म्हणतात. आता बघा, शरीराला धारण करणाऱ्या भावपदार्थांचे गुणांचे व प्रमाणांचे वैषम्य उत्पन्न झाले तर त्याला आपण व्याधी म्हणावे, व साम्य उत्पन्न झाले तर त्याला आरोग्य म्हणावे. शरीराला धारण करण्याचे भावपदार्थ या गुणांचं काय झालं, या गुणांचं वैषम्य उत्पन्न झालं त्याला व्याधी म्हणतो, आणि जर साम्य उत्पन्न झालं त्याला आपण आरोग्य असं म्हणत असतो. तर अशा प्रकारची व्याख्या करता येईल आपल्याला. आता पुढे बघूया काय म्हटलंय. आता 3 नंबरची आपल्याकडे व्याख्या आहे. आता बघा, रोगस्तु दोष वैषम्यम दोष साम्यम आरोग्यता. तर अशा प्रकारे आपल्याला श्लोक आला. आपल्याला अष्टांग हृदय सूत्रस्थानानुसार हा श्लोक आहे. यामध्ये काय म्हटले, रोगस्तु दोष वैषम्य, रोगस्तु दोष वैषम्य दोष साम्यम आरोग्यता. जर दोषाचं वैषम्य झालं तर रोग उत्पन्न होतो, आणि दोष जर साम्य राहिले तर आरोग्य उत्पन्न राहतं. दोष जर साम्य अवस्थेत गेले तर रोग उत्पन्न करतात, दोष जर साम्य राहिले तर आरोग्य उत्पन्न करतात. अशा प्रकारे आपल्याला 4 व्याख्या आपलं इथं कंप्लीट केलेल्या आहे. आता बघूया पुढं काय म्हटलंय. आता बघा कसं इथं 5वं आपण व्याख्या बघूया. तथाविध दोष दुष्य समोर्चन अवस्था विशेषो ज्वरादी रूपो व्याधी हे. अशा प्रकारे हा श्लोक आलाय. म्हणजे यामध्ये काय म्हटलंय बघा, की अर्थात केवळ दोष वैषम्यापेक्षा दोषांच्या संचयापासून ते व्यक्तीपर्यंतच्या निर्णय अवस्थातून उत्पन्न होणाऱ्या लक्षणांचे स्वरूप चिकित्सेचे दृष्टिकोन वेगवेगळे असते. आता नॉर्मल सांगतो, जेव्हा इथं काय म्हटलंय, जे दोष वैषम्यापेक्षा इथं काय म्हटलंय, जे दोष संचयापासून ते व्यक्तीपर्यंत, जेव्हा जे आपल्या षटक्रियाकालच्या किती 6 स्टेजेस असतात, षटक्रियाकालचे 6 स्टेज असतात, तर त्या 6 स्टेजेसमध्ये काय म्हटलंय, की निर्णय स्टेजमध्ये बॉडीमध्ये काय होतं, दोषांच्या निर्णय काय होतात, लक्षणं दिसतात. जसे की तुम्हाला वाताचे, पित्ताचे, कफाचे, हे तिनांचे सगळ्यांचे लक्षण माहिती आहे, की संचयमध्ये काय होतं, प्रकोपमध्ये काय होतं, प्रसारमध्ये काय होतं, स्थानसंचयामध्ये काय होतं. तर अशी तुम्हाला सगळं काय माहिती आहे, की कोणकोणत्या स्टेजेसमध्ये ह्यांची लक्षणं वेगवेगळे होतात. म्हणजे प्रत्येक स्टेजमध्ये यांची लक्षणं वेगवेगळे होत्या. आता या वेगळ्या लक्षणावरून काय होतं, की निर्णय अवस्थेतून यांचे काय होते, उत्पन्न लक्ष असते ते चिकित्सेच्या दृष्टिकोनातून वेगवेगळे असतात. मग ते प्रत्येक स्टेजचे चिकित्सेच्या दृष्टिकोनातून लक्षणं पाहायला गेली तर वेगवेगळे आपल्याला पाहायला मिळतात. आता काय म्हटलं पुढं, म्हणून केवळ दोष वैषम्यापेक्षा तथाविध या शब्दाने दोष दृश्य समोरच्या अवस्था विशेष स्पष्ट करणारे आहे. आता इथं जो तथाविध आलाय ना हा शब्द, आता तथाविध दोष दृश्य समोरच्याना, म्हणजे इथं काय म्हटलंय, आता दोष वैषम्यापेक्षा इथं काय म्हटलंय, जेव्हा दोष आणि दुष्याची समोरच्याना घडते, प्रकोपित दोष दुष्यांना प्रकोपित करतात, म्हणजे प्रकोपित दोष दुष्यांना प्रकोपित करून काय करतात, दोष दुष्य समोरच्याना घडून आणतात, तिथे तिथं व्याधी उत्पन्न होतो. तर ही आपले पूर्ण हे सांगितलेले आहे. तर ही अशी पूर्ण ही दोष दुष्य समोरच्यानाची विशेष कन्सेप्ट आहे. तर तेच बनलं इथं, काही नाही दुसरं, की दोष वैषम्यापेक्षा तथाविध या शब्दाने तसे दोष दृश्य समोरच्यापेक्षा अवस्था विशेष स्पष्ट करणारी आहे. तर तेच म्हटलंय, की एक प्रकारे की दोष दृश्य समोरच्यामुळे शरीरामध्ये जो व्याधी उत्पन्न होतो ते एक प्रकारे आपण त्याला व्याधी असं म्हटलं जातं. म्हणजे जो विकार उत्पन्न होतो त्याला आपण व्याधी असं म्हटलं जातं. तर अशा प्रकारे आपले 5ही आपण व्याख्या पाहिलेल्या आहे व्याधीच्या. आता बघूया आपण पर्याय बघूया. आता व्याधीचे पर्याय काय म्हणतील. आता हा श्लोक ध्यानात ठेवा, हा तुम्हाला खूप IMP MCQला विचारला जातो हा श्लोक. आता यामध्ये काय म्हटलंय, तत्र व्याधी आमय गद आगंतक यक्ष्मा ज्वरो विकार रोग इतिन अर्थ अंतरम. अशा प्रकारे आपला श्लोक दिला चरक निदान नुसार. आता काय म्हटलं बघा, की व्याधी, आता हा जो पहिला पर्याय आपल्याला टोटल 10 जे आहेत 10 पर्याय दिले व्याधीचे, हे तुम्हाला ध्यानात ठेवायचे. आणि का बरं आपण ह्याचे हे म्हणतो, ह्या व्याधीला हे पर्याय नाव दिले तर ते आपण जाणून घेऊया. आता व्याधी म्हणजे काय, वेध. आता वेध वेध या धातूला हा इथं हलंत करून घ्या, इथं कोमा टाकला, इथं हलंत करा, प्रिंट मिस्टेक आहे. वेद म्हणजे टोचणे किंवा पीडा देणे. वेद म्हणजे काय आहे ना, की वेद या धातूचा अर्थ होतो टोचणे किंवा पीडा देणे, म्हणून आपण त्याला व्याधी असं नाव दिलेलं आहे. त्यानंतर पापमा. आता पापमा म्हणजे काय असतं, पापकर्मामुळे अथवा स्वस्थ व्रत संबंधीचे नियम मोडल्यामुळे म्हणजे व्याधी उत्पन्न होतो, म्हणून त्याला आपण पापमा असे नाव दिले आहे. म्हणजे स्वस्थ व्रताचे नियम मोडल्यामुळे किंवा काय म्हणतो पापकर्मामुळे जो व्याधी उत्पन्न होतो त्याला आपण काय म्हटलं, पापमा असं नाव दिलं आहे. नंतर काय म्हटलं, ज्वर. आता ज्वर काय म्हणतो बरं आपण ह्याला व्याधीला, तर व्याधीला ज्वर काय म्हणतो, ज्वर सर्व प्रकार सर्व व्याधीत प्रधान असतो. सर्वच व्याधींना ज्वर असे
नामाभिधान आपण दिले आहे. नंतर काय म्हटलंय, अथवा संताप म्हणजे त्रास देणे, व्याधीने ज्वरांना त्रास होतो. आता ज्वर म्हणजे काय, नॉर्मली सर्वच व्याधीत काय असतो, ज्वर तुम्हाला सिम्पटम पाहायला मिळतो, म्हणून सर्वच व्याधीत आपल्याला ज्वर पाहायला मिळतो, म्हणून याला ज्वर असं नाव दिलेलं आहे. नंतर काय म्हटलं, जो संताप आहे, संताप म्हणजे त्रास देणे, म्हणून आपण काय व्याधीने म्हणजे काय म्हटलं, ज्वराने त्रास होणे म्हणजे व्याधीने त्रास होणे, म्हणून ज्वर काय करतो, एक त्रास देतो, म्हणून आपण त्याला व्याधीला ज्वर असं नाव दिलं आहे. समजलं. आता पुढचा बघूया काय म्हटलं, आता विकार. आता विकार म्हणजे काय म्हटलं, बुद्धी, इंद्रिय, मन आणि शरीर यांच्या नैसर्गिक क्रिया बिघडून यांच्या ठिकाणी निर्णय विकृती उत्पन्न होतं, त्याला आपण विकार असं म्हणतो. की बुद्धी, इंद्रिय, मन, शरीर या ज्या नैसर्गिक क्रिया हे बिघडून सगळे यांच्यामध्ये जो विकार उत्पन्न होतो, याला काय म्हटलेलं आहे आपण, याला काय म्हटलं आहे आपण, व्याधीला असंही दुसरा पर्याय दिलेला आहे. तर अशा प्रकारे झाले. आता पुढं बघूया काय म्हटले. आता पुढचा आपल्याकडे पर्याय येतो दुःख. आता दुःख म्हणजे काय, सुरुवातीला जाणून घेऊया. दुःख, आता हा व्याधी बॉडीमध्ये काय करतो, दुःख उत्पन्न करतो, म्हणून याला दुःख असं म्हटलं जातं. आमय, आता आमय म्हणजे काय, आमय का झालं याला आमय. आता सुरुवातीला जेव्हा तुम्हाला आम संकल्पना मी हा चॅप्टर शिकवला होता, त्यामध्ये आमय मी तुम्हाला स्पष्ट केलं, तर आमय याला का म्हणतो आपण. तर आमय म्हणजे काय होतो, की जो आमापासून उत्पत्ती होतो, म्हणजे आमापासून उत्पत्ती होतो म्हणून आपण व्याधीला आमय म्हणतो. म्हणजे उत्पत्ती आमापासून होते म्हणून याला आमय असं म्हणतो. आता नॉर्मल तुम्हाला शिकवलं होतं की आमापासूनच व्याधी उत्पन्न होतो, म्हणून व्याधीला आपण आमय सुद्धा म्हणतो. तर समजलं. नंतर बघा, आता यक्ष्मा. आता यक्ष्मा का म्हणतो आपण व्याधीला, तर व्याधीला यक्ष्मा का म्हणतो, राजयक्ष्मा ज्याप्रमाणे अनेक रोगांचा समूह स्वरूपात व्यक्त होतो, त्याप्रमाणे प्रत्येक व्याधी वेगवेगळ्या अर्थाने रोगसमूह रूप म्हणजे लक्षणांच्या समुदायाने प्रत्यालय होतो. म्हणजे काय होतं, राजयक्ष्मा जसे 11 कारणाने उत्पन्न होतो, म्हणजे 11 रोगाच्या समूहाने उत्पन्न होतो, त्याचप्रमाणे जो प्रत्येक व्याधी असेल बॉडीमध्ये, तो काय करतो, उत्पन्न होताना असा खूप मोठे सिम्पटम्स घेऊन बॉडीमध्ये उत्पन्न होतो, म्हणून आपण त्याला काय म्हणतो, यक्ष्मा म्हणतो. यक्ष्मा म्हणजे काय, जो असे टोटल किती म्हणजे असे खूप मोठ्या लक्षणांनी सोबत घेऊन उत्पन्न होतो, म्हणजे तो खूप मोठ्या लक्षणांनी उत्पन्न होतो, म्हणून आपण त्याला राजयक्ष्मा म्हणतो. त्याचप्रमाणे व्याधी जर शरीरामध्ये उत्पन्न होताना खूप सारे लक्षणं उत्पन्न करतो, म्हणून आपण त्याला व्याधीला यक्ष्मा असं म्हणतो. समजलं. आता बघा, आतंक. आता आतंक म्हणजे काय, आतंक म्हणजे भय. तर आतंक म्हणजे काय, भय. आता गद म्हणजे काय असतो, हेतू म्हणून आपण नाव दिलं म्हणून त्याला गद असं म्हणतो. आणि आता आबाद म्हणजे काय, व्याधीला आबाद का म्हणतो, तर पीडा किंवा त्रास देते, म्हणून त्याला आपण आबाद सुद्धा म्हणतो. तर अशा प्रकारे आपण व्याधीचे असे टोटल 10 पर्याय आहेत, ते तुम्हाला समजले असतील. आता बघूया पुढे काय म्हटलं. आता व्याधीचे दोष मूलकत्व. आता व्याधीचे दोष मूलकत्व हे म्हणजे जाणून घेऊया सुरुवातीला. आता कसं असतं बॉडीमध्ये, नॉर्मल तुम्हाला एक कन्सेप्ट सांगतो मी. जेव्हा आपले सगळे म्हणजे बॉडीमध्ये जेवढे काही जे म्हटले व्याधी म्हटले, तर व्याधीचे मूळ कारण काय म्हटले, तर दोष म्हटले. आता का म्हटलं तुम्हाला एक सांगतो, की जे काही आपल्या बॉडीमध्ये व्याधी क्रिएट होतात, तर व्याधींचं मूळ कारण दोष असतं. कारण की जेव्हा दोषांचा प्रकोप होतात, ते काय करतात, दुष्यांना काय करतात, दुष्य समूर्छनेद्वारे काय करतात, दूषित करतात. म्हणजे या कन्सेप्टनुसार, या सिद्धांतानुसार हे काय, दुष्य समूर्छनेमुळे काय करतात, त्यांना दूषित करतात, बॉडीमध्ये विकार उत्पन्न करतात, आपण त्याला व्याधी म्हणतो. मग आता कसं म्हटलं यामध्ये, आता ते दोष असतात ना, ते व्याधींना काय करतात, बॉडीमध्ये नॉर्मली जे लक्षण उत्पन्न करतात, दोष काय करतात, बॉडीमध्ये लक्षण उत्पन्न करतात. तर सुरुवातीला दोष मूलत्व म्हणजे व्याधींमध्ये काय करतात, ते लक्षण उत्पन्न करतात. म्हणजे दोषानुसार प्रत्येक व्याधीमध्ये आपापले लक्षण असतात. जसे वाताचे वेगळे लक्षण आहेत, त्या व्याधीमध्ये समजा वातात ज्वर म्हटलं तर वाताचे लक्षण दिसणार, पित्तात ज्वर दिसलं तर पित्ताचे लक्षण दिसणार, कफात ज्वर म्हटलं तर कफाचे लक्षण दिसणार. तर अशा प्रकारे जे आहे ना, तर लक्षणावरून म्हणजे दोषाच्या दोषावरून व्याधीमध्ये लक्षण उत्पन्न होतं, की व्याधीमध्ये त्या दोषानुसार लक्षण उत्पन्न होते, म्हणून आपण त्याला लक्षणं म्हटलेलं आहे. आता चिकित्सा म्हणजे कसं असलं, तर आपल्याला चिकित्सा करावी लागते. तर आता चिकित्सा नॉर्मल जर म्हटलं, मी तुम्हाला म्हटलं ज्वराची चिकित्सा करा, तुम्ही म्हणता सर काय मजा करू राहिले, कशी ज्वराची चिकित्सा कशी करणार. नॉर्मल कसं असतो, तर आपला ज्वर असतो, तर त्याला ज्वराचे आपण काय करतो, की भाग पाडून घेतो, की काय असतो, ह्या कोणता ज्वर झाला, वातात झाला, पित्तात झाला, कफात झाला, की 2 दिवस झाला आहे, त्यांना अशा प्रकारे झाला, आपण असे पाहतो की कोणता ह्याला की ज्वर झाला आहे. तर मग अशा प्रकारे आपण ह्याचं पाहिलं, की आपण एकदा सुरुवातीला दोष प्राधान्य ओळखलं की ह्याच्यात दोष कोणता झाला आहे, तर आपल्याला स्पेसिफिक कळालं ह्याच्यामध्ये हा ज्वर म्हणजे हा प्रकाराचा ज्वर झाला किंवा ह्या प्रकारचा दोषाचा प्रकोप आहे. तर मग आपण काय करतो, त्या दोषाच्या तर विरुद्ध अशी आपण चिकित्सा करतो, जसं की वातग्न, पित्तग्न, कफग्न. तर अशा प्रकारे औषधी देऊन आपण त्याची चिकित्सा करत असतो. तर अशा प्रकारे हे आपण दोषावरती चिकित्सा करतो. नंतर काही कन्सेप्ट होती, जे दोष असतात ते धातू आणि मलला काय करतात, दूषित करतात. आज जे धातू आणि मलला दूषित करतात, पण काय करतात, की मग धातू आणि मलला दूषित केलं, जसं की धातूला दूषित केलं, मग काय केलं, रस धातूने किंवा रक्त धातूने काय केलं, धातूला हे काय दूषित केलं.
मग त्यामध्ये आपण कसे प्रकार व्याधीचे काय होतं नाव प्रकार पडले जातं की ते दोष अनुरूप त्या व्याधीचे नाव प्रकार जातात पडले जातात. धातूचे रक्त, रसद, मासिक असे नाव त्याला आपण रोगांना देत असतो. नंतर आणखी पाहायला जर गेलं तर आणखी काय होतं की जे धातू आणि मल असतात हे जे असतात ना धातू वगैरे हे काय करतात ह्यांचे स्वतःचे यांना प्रकोपित करायला म्हणजे यांना स्वतःला दूषित करणारे कोणते सेल्फ असे कोणते कारणानुसार जसे की स्वतः दोष काय होता स्वतः प्रकोपित होतं पण असे काय करतात हे जे प्रकोपित होऊन दूषित होतात पण जे धातू आहेत त्यांना असे सेल्फ असं काही स्वतंत्र असे म्हणजे काय म्हणते स्वतःचे असे काही हे नाही आहेत की जे रोग उत्पादक जे असतात ना स्वतःचे तर स्वतःचे यांना दोष करणार म्हणजे स्वतःची दुष्टी करणारे असे कारण नसतात पण ह्यांना काय असतं जे दोष असतात तर ह्यांना येऊन हे काय करतात स्वतः येऊन हे दूषित करतात दृश्य समोरचनेद्वारे यांना येऊन हे दूषित करतात. ही टोटल कन्सेप्ट आहे. इथं यामध्ये काय करतात दोष सुरुवातीला बॉडीमध्ये लक्षण करतात उत्पन्न करतात ते लक्षणावरून आपण यावरती चिकित्सा करतो आणि जे तसे दोष येते धातू आणि मलांना त्यांचे संपर्क देऊन त्यांना सुद्धा दूषित करतात त्यानुसार त्यांच्या व्याधीमध्ये नाव पडले जाते. तर ही टोटल कन्सेप्ट आहे व्याधींचे दोष मूलत्व तेच जाणून घेऊया. आता काय म्हटलंय बघा आता दोष हे व्याधींचे मूल कारण आहेत पुढील प्रमाणच्या गोष्टीवरून सिद्ध होते. आता दोष हे व्याधींचे मूळ कारण आहे म्हणजे मुख्य कारण हेच म्हटलेलं आहे. जसं की बघा लक्षण आता लक्षणमध्ये काय म्हटलंय बघा की व्याधींमध्ये जर वात पित्त कफामुळे उत्पन्न होणारे अनुक्रमे व्याधींमध्ये जर वात पित्त कफ जर दोषाचं प्राधान्यता पाहायला मिळाली तर आपल्याला अनुक्रम पाहायला वातामुळे वेदना होते पित्तामुळे दाह होतो कफामुळे गौरव इत्यादी आपल्याला दोष विशिष्ट लक्षणे आढळतात. समजलं. नंतर काय म्हटलं आता चिकित्सा कसं म्हटले दोष प्रात्यनिक आता दोषानुसार आपण चिकित्सा करतो बरं. जर बॉडीमध्ये वाताचं जर आधिक्य असेल तर म्हणजे त्या दोषामध्ये किंवा व्याधीमध्ये त्या दोषाचं आधिक्य असेल वाताचं आधिक्य असेल मग त्याला आपण वातज्ञ देतो. तसं पित्ताचं आधिक्य असेल तर पित्तज्ञ देतो. कफाचं आधिक्य असेल तर कफज्ञ औषधी आपण त्याला देत असतो. अशा प्रकारे आपण त्याला व्याधी त्याचा बरा करत असतो. नंतर काय म्हटले दोषाचा धातू व मलाशी संसर्ग येऊन व्याधींचे निरनिराळ्या प्रकारे होत असले व त्यानुसार रसज रक्त मांसज असे आपण त्याला नाव रोगांना दिलेली असले तरी धातूंना अथवा मलांना स्वतंत्र रोग उत्पादक नसते. आता बघा काय म्हटलं नॉर्मल सांगतो दोषांचा धातू व मलांशी संसर्ग होऊन व्याधीचे निरनिराळे प्रकार होतात. बरं की तुम्हाला माहिती आहे दोषांचा धातूशी किंवा मलाशी संपर्क येऊन निरनिराळ्या प्रकार होता म्हणजे खूप सारे भेद पडतात. नंतर काय म्हटलं त्यानुसार आपण त्याला काय रसज रक्त मांसज असे आपण त्याला रोगांना नाव दिलेले असतात. नंतर काय म्हटलंय की तरी धातूंना अथवा मलांना स्वतंत्र हे रोग उत्पादक नसते. आता स्वतंत्र रोग उत्पादक जे असतात ना यांना स्वतंत्र रोग उत्पादक नसतं. जसं की काय म्हणतात ना आपल्याला जसे की दोष काय करतात की सेल्फ काय होतात स्वतः प्रकोपित होतात पण त्यांना प्रकोपित होऊन बॉडीमध्ये काय करतात ह्यांना जोडून हे करतात. तसं धातूंना काय कोणी असं रोग उत्पादक नसतं स्वतंत्र. तसंच म्हटलेलं धातू आणि जे मल आहे त्यांना स्वतंत्र असं नसतं पण काय होतं जे दोष असतात हे दोष काय होतं जेव्हा प्रकोपित होतात तर दोष दृष्टीने धातू विकृत होतात व त्यामुळे विविध लक्षणे बॉडीमध्ये व्याधी उत्पन्न होतात. तर काय होतं जेव्हा दोष दृष्टी होते तेव्हा काय करतात हे दोष काय करतात त्या व्याधीकडे जातात. आपला हा माणूस आपला माणूस आहे तर ह्याचे दोष प्रकोप झाला मग दोष काय करते हे रस रक्त मांस मेद अस्थि मज्जा आणि शुक्र हे आपले 3 दोष 1 2 3 हे 4 झाले सर 4 झाले 3 सर 3 हां सर ते घेतले हे बघा 3 दोष झाले. आता हे 3 दोष काय करतात नॉर्मली की काय करतात हे 3 जेव्हा प्रकोपित होता मग हे काय करतात जे आपले सप्तधातू त्रिमल यांना जाऊन दूषित करतात. दृश्य कन्सेप्टद्वारे हे प्रकोपित दोष जाऊन त्यांना काय करतात की त्यांना दूषित करतात. जे अदुष्ट आपले दोष असतात चांगले दोष असतात यांना जाऊन दूषित करतात आणि दूषित केल्यामुळे तिथं विकार उत्पन्न होतो त्याला आपण व्याधी असं म्हणतो. तर समजलं तिथं व्याधी उत्पन्न होतो. तर अशा प्रकारे टोटल कन्सेप्ट होती. आता बघूया पुढं काय म्हटलंय. आता व्याधी व दोष यांचा कार्यसंबंध. आता कार्यकारण संबंध आता मागच्या वर्षी तुम्ही शिकला असाल कार्यकारण संबंध. आता हा आपल्याला सिद्धांत सुद्धा होता कार्यकारण भाव सिद्धांत त्याच प्रकारे सिद्धांत आहे दुसरं काही नाही. आता नॉर्मल सांगतो व्याधी आणि दोष खूप सोपा कन्सेप्ट बरं खूप विद्यार्थी अडचण खाता यामध्ये पण खूप सोपा कन्सेप्ट सांगतो व्याधी आणि दोष. आता तुम्हाला जे शिकवलं मी आता वरच्या कन्सेप्टमध्ये हे दोष काय मूल कारण आहेत व्याधी उत्पन्नाचे जसं की मी तुम्हाला म्हटलं की काय म्हटलं की जे आपण घडा बनवणार आहे मातीपासून एक घट बनवणार आहे तर घट आणि माती यामधलं तुम्हाला मूल कारण म्हटलं मूल कारण सांगा की घट उत्पन्न करायचं आहे आपल्याला याचं मूल कारण सांगा म्हणजे मुख्य कशापासून उत्पन्न होणार आहे तर तुम्ही म्हणता सर माती ह्याचं काय झालं मूल कारण झालं. त्याचप्रमाणे जे दोष असतात ते दोष कसे असतात की मूल कारण असतात व्याधी उत्पन्न करण्याचे म्हणजे बॉडीमध्ये जो व्याधी उत्पन्न होणार आहे
तो दोषापासूनच होणार आहे. म्हणून जो आपला कारण होतो यामध्ये हा आपला दोष असतो आणि जो उत्पन्न होणार आहे तो आपला कार्य असतो. म्हणजे कार्यापासून कार्य उत्पन्न होणं तर तो असतो कार्यकारण भाव सिद्धांत. त्याचप्रकारे कार्यकारण संबंध सांगितलं यामध्ये की काय म्हटलं, कारणापासून कार्याची उत्पत्ती होणं. आता बघा, प्रकोपित दोष हे व्याधीचे कारण आहे. जे प्रकोपित दोष असं ना, तुम्हाला म्हटलं प्रकोपित दोष हे व्याधीचे कारण आहे. म्हणजे व्याधीला उत्पादक कारण आहे, जे काय हेतू आहेत म्हणता येईल आपल्याला की व्याधीचे हे, आणि व्याधी हे त्यामधलं कार्य आहे, जे प्रोडक्ट आहे हे काय ते आपले की सबस्टिट्युएंट आहे, रिॲक्टंट वगैरे हे आहेत आपले की प्रकोपित दोष. आणि जे प्रोडक्ट आहे आपला प्रॉडक्ट तो जो आपला प्रोडक्ट आहे तो आपला व्याधी आहे. तर कळलं. नंतर काय म्हटलंय, कारणाचे कार्यात रूपांतर होण्यासाठी केवळ समवय कारण असून भागत नाही, तर त्याच्या जोडीला असमवय निमित्त कारण ही पण आवश्यकता असते. आता काय म्हटलं बघा की जे प्रकोपित दोष असतात ते प्रकोपित दोष व्याधीचे कारण आहे आणि व्याधीचे कार्य आहे. तर प्रकोपित दोष व्याधीचे कारण म्हटलंय आणि जे काय म्हटलं व्याधी हे त्याचं कार्य. नंतर कारणाचे कार्यात रूपांतर होण्यासाठी म्हणजे कारणाचे कार्यात चेंजेस व्हायसाठी केवळ समवय म्हणजे नित्य संबंध असून भागत नाही, त्यासोबत जोडला असमवय म्हणजे नुसतं आपल्याला अनित्य संबंध पण लागतो, त्यासोबत काय ते निमित्त संबंध सुद्धा, निमित्त कारणाची पण आवश्यकता असते. म्हणजे कोणकोणते कारणं लागतात, समवय कारण पण लागतात, असमवय कारण पण लागतात आणि निमित्त कारणंसुद्धा आपल्याला यामध्ये आवश्यकता असते. त्यासोबत व्याधी आणि दोष असतो तर त्यांचा संबंध जो असतो तो समवय असतो, नंतर असमवय जो असतो तो निमित्त स्वरूपाचा असतो. काय म्हटलंय, व्याधी आणि दोष यांचा संबंध समवय असमवय आणि निमित्त या स्वरूपाचा असतो. त्यामुळे हा ध्यानात ठेवा, MCQ येऊ शकतो. व्याधीचा संबंध समवय असमवय आणि निमित्त स्वरूपाचा असतो. तर अशा प्रकारे व्याधी आणि दोष यातला दोष हे कारण असतात, व्याधी हे कार्य असतात आणि कार्यामुळे कारणाची उत्पत्ती होतात. एवढीच कन्सेप्ट आहे यामध्ये, दुसरं काही नाही. तर खूप कन्सेप्ट सोपी आहे, फक्त ध्यान लावा, यामध्ये विशेष असं काही नाही. आता बघूया पुढचं काय म्हटलंय बघा. आता बघा, दोष हे व्याधीचे समवय कारण आहे. आता दोष काय म्हटलं, व्याधीचे समवय. आता समवय म्हणजे काय, नित्य, जे ह्यांचा बॉन्ड तुटत नाही, फॉर एव्हरवाला बॉन्ड हे तुटणार नाही. बेस्ट फ्रेंड जे असतात ना, जे बेस्ट फ्रेंड असतात जे तुटणार नाही, तर असे जे बेस्ट फ्रेंड असतात, जीवलग, सखा, मित्र, परममित्र जे आहेत आपले, तर दोष आणि दुष्य हे काय परममित्र आहे, समवय कारण आहे. यांचा बॉन्ड कुठंही तुटणार नाही, एकामेकाला किती दूषित करते आणि काय नाही, पण हे समवय परममित्र आहे, दुसरा यांचा बॉन्ड तुटणार नाही. आता बघा इथं उदाहरण एक दिलं आहे आपल्याला की तंतू समवय कारण आहे. तंतू समवय कारण दिलं आहे आणि तंतू ज्या संयोग आहे, तंतू संयोग म्हणतो त्याला असमवय कारण असं म्हटलेलं आहे. आता नॉर्मल सांगतो तुम्हाला, तंतू समवय कारण, जेव्हा आपण तंतूच्यापासून वस्त्र बनवतो तेव्हा काय होतं, त्यांचा नित्य संबंध आणि काय होतं, त्याचं तंतू आणि जे वस्त्र आहे याचा नित्य संबंध आहे दोघांचा. कुठेही यांचा काय होणार नाही, भेद होणार नाही, म्हणजे नित्य संबंध म्हटलेला आहे. यांचे जे वस्त्र बनवतो आपण, पण जेव्हा संयोग करतो, संयोग म्हणजे नुसतं टेम्पररी आपण यूजसाठी एकत्र आणतो, तर तो आपला अनित्य संबंध झाला, आपण त्याला वेगळं पण करू शकतो. त्याचप्रमाणे काय म्हटले, दोष आणि दुष्य यांचा संयोग असेल किंवा समोरच्या नसेल, हे व्याधीचे असमवय कारण म्हटले. दोष आणि दुष्य यांचा जो संयोग असतो टेम्पररी संयोग असतो नुसता, ते आपण त्याचं वेगळं पण करतो किंवा समोरच्या म्हणतो आपण याला हे व्याधीचं असमवय कारण आपण याला म्हटलेलं आहे. म्हणून काय म्हटलं, म्हणून समोरच्याना भंग या असमवय कारणाचा नाश केला, म्हणजे काय म्हटलंय, समोरच्याना भंग या असमवय कारणाचा जरी नाश केला तर व्याधीचा सुद्धा नाश होतो. त्यासोबत काय म्हटलंय, दोषदृष्टी किंवा दुष्यदृष्टी या समवय कारणाचा नाश केला तरीही व्याधीचा नाश होतो. म्हणजे काय म्हटलंय, समोरच्याना जरी आपण भंग केले, म्हणजे दोष आणि दुष्य जरी एकत्र आले, प्रकोपित दोष त्या दुष्या ठिकाणी जरी गेले, आपण त्याचा काय केलं, तिथे जरी नाश केला प्रकोपित दोषाचा, तर तिथं काय होतो, तिथं व्याधीचा नाश होतो, म्हणजे व्याधी क्रिएटच होत नाही, व्याधीचा नाश होतो. त्यासोबत जे दोषांची दृष्टी असेल किंवा दुष्यांची दृष्टी झाली असेल, दोष किंवा प्रकोप झाले असेल किंवा दुष्यांना प्रकोपित केला असेल दोषांनी, यांचा जो समवय कारांचा जरी नाश केला तरी व्याधीचा नाश होतो. समजलं. आणखी बघा पुढं काय म्हटलंय, जे कारण कार्यामध्ये म्हणजे काय परिणत होते, जे कारण कार्यामध्ये चेंज होते, जे कारण कार्यामध्ये चेंज झाले, तर त्या उत्पादन अथवा समवय संबंधाने कार्याशी संबंध असतो, त्याला कार्ययोनी म्हटले. आता हा खूप IMP बरं. कार्ययोनी म्हणजे काय, की जे कारण कार्यामध्ये परिणत होते, आता परिणतमध्ये चेंज होते किंवा उत्पादन अथवा समवय संबंधाने कार्याशी संबंध असते किंवा समवय संबंधाने कार्याशी संबंध असते, त्याला आपण कार्ययोनी म्हणतो. हा तुम्हाला MCQला विचारत होतो. एक्झामिनरचा आवडता पॉईंट आहे कार्ययोनी. कार्ययोनी म्हणजे काय, जे कारण कार्यामध्ये परिणत होते, उत्पादन अथवा समवय संबंधाने कार्याशी संबंध असते, त्याला कार्ययोनी आपण याला म्हणतो. तर समजलं. आता बघा पुढं काय म्हटलंय, व्याधीचे प्रकार. आता व्याधीचे प्रकार ध्यानात ठेवा. आता सुरुवातीला तुम्हाला पेपरमध्ये SCQ वगैरे विचारलं जातं किंवा LAQ जर विचारतो तर तुम्हाला काय विचारलं जातं, व्याधीची व्याख्या सांगून व्याधीचे प्रकार वगैरे सांगा.
किंवा मग आचार्य सुश्रुतनुसार व्याधीचे प्रकार वर्णन करा. जे पुढं पाहिजे ते आपल्याला, पण व्याधीचे प्रकार वर्णन करा म्हणून व्याधीची व्याख्या सांगून व्याधीचे प्रकार वर्णन करा असं आपल्याला डायरेक्ट एलक्यू वगैरे पेपरमध्ये पाहायला मिळतो. तर अशा प्रकारे आपल्याला पेपरमध्ये क्वेश्चन विचारला जातात. आता बघा व्याधीचे प्रकार काय सांगितले. सुरुवातीला त्रयरोग. आता त्रयरोगमध्ये काय सांगितलं, त्रयरोग हा निज आगंतुक मानस, म्हणजे आपल्याला 3 रोग सांगितले त्रयरोगमध्ये. निज आगंतुक आणि मानस हे आपल्या 3 प्रकारचे व्याधीचे वर्णन केले. त्यानंतर चतुर्विध रोग. त्यानंतर काय म्हटलं पुढं, रोगगणिक. आपल्याला एक हा रोगगणिकनुसार व्याधीचे प्रकार पडतात ते पाहिजे. त्यानंतर औषध साध्य व शास्त्रकर्म साध्य व्याधी पाहिजे आहेत. त्यानंतर त्रिविध आणि सप्तविध रोग पाहिजे. हे दोन्ही एकच आहे, त्रिविध आणि सप्तविध रोग. म्हणजे काय सप्तविध त्याचा काय होतो, पोटभेद पडतो की आचार्य सुश्रुतनुसार हे आपल्याला व्याधी सांगितलेलं आहे आणि ह्यावरती आपल्याला एसक्यू पेपरमध्ये विचारला जातो. जे त्रिविध रोग आहे किंवा सप्तविध रोग आहेत हे आपल्याला आचार्य सुश्रुतनुसार आहे. त्यानंतर मग काय पुढं आणखी एक त्रिविध व सप्तविध व्याधी किंवा रोग पण म्हणू शकतो आपण. त्यानंतर पुढचा जो पॉईंट आहे आपल्याकडे सप्तविध रोग सुद्धा आहे. त्यानंतर बघूया आणखी काय म्हटलंय की व्याधींचे प्रकार. आता व्याधींचे प्रकार, आता जे काय म्हणते सर पुन्हा पॉईंट आलाय का, नाही बाळा, सप्तविध रोग काय विविध आचार्यानुसार वेगवेगळे येते. हे आचार्य सुश्रुतनुसार आहे, तर दुसरा आचार्य चरकनुसार आहे, तर तसं ते आहे. नंतर बघा आता पुढे द्विविध रोग, त्रिविध रोग. त्यानंतर वातादी दोष भेदाने प्रकोप सुद्धा होतो. म्हणजे असे प्रकार जे पडतो, वातादी दोष भेदाने प्रकार सुद्धा पडतात. त्यानंतर इथं काय दुष्य भेदाने प्रकार सुद्धा पडते, जे दुष्य भेदाने प्रकार पडतात. आता पुढचं काय सांगितलंय, संतर्पण अपतर्पण व्याधी. जे संतर्पण अपतर्पण व्याधी हे आपल्याला सुद्धा पाहिजे. त्यानंतर सामान्य आणि नानात्मज विकार सुद्धा पाहिजे आहे. म्हणजे सामान्य विकार कोणते आणि नानात्मज विकार कोणते हे सगळं काही इन डिटेल आपल्याला पाहिजे. तर अशा प्रकारे आपण व्याधीचे आजच्या फर्स्ट लेक्चरमध्ये व्याधीचे प्रकार वगैरे पाहिले. त्यासोबत व्याधी आणि दोषांचा कार्यकारण संबंध हे महत्त्वाचं बरं. व्याधींचे दोषमूलकत्व तर हे महत्त्वाचा पॉईंट आहे. त्यासोबत व्याधीचे पर्याय आणि व्याधीचे विविध व्याख्या अशा आपण या व्हिडिओमध्ये कव्हर केले. तर आजच्या व्हिडिओसाठी एवढंच होतं. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, कव्हर करूया पुढचा पॉईंट. तर धन्यवाद.